जय हरी माऊली. आपण आहोत वारीच्या वाटेवर. आज या ठिकाणी आहोत, या ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज संत माऊली यांची बंधू भेट होणार आहे. या ठिकाणी बंधू भेट होऊन ते एकत्र विसावणार आहेत, असं या गावामध्ये आहोत. तांडलो बोंडली या ठिकाणी हे गाव आहे आणि त्यांची त्या ठिकाणी बंधू भेट आहे. या सोहळ्यामध्ये बघा असंख्य वारकरी आहेत. समोर समोर बघा सकाळी जवळपास 2-2:30 वाजल्यापासून हा वारकऱ्यांचा चालू असलेला माऊली नामाच्या जयघोषामध्ये गजर आज तागायत आणि आतापर्यंत चालूच आहे. आपल्यासोबत आता काही माऊली आहेत, ते दाखवा इथं माऊली. हे माऊली आहेत, यांनी घरून त्यांनी चटणी भाकर असेल, ठ्यासा असेल, बेसन भाकर असेल या ठिकाणी आणलेलं दिसत आहे. आपल्यासोबत आता काही माऊली आहेत. या इकडे माऊली जय हरी. कुठून आलात आपण? लातूराहून. लातूराहून. किती वर्ष आहे आपले? तिसरा वर्ष आहे. तिसरं वर्ष आहे का? आता हे दाखवा, तुम्ही आता चटणी बेसन खायला लागला तर हा वरून पाऊस चालू आहे हा आणि अशा ठिकाणी बसलात की तिथं तुम्ही ह्याच्या अगोदर कधी बसला नसता. नाही. मात्र काय वाटतंय तुम्हाला, म्हणजे आता इतकं चटणी भाकर खातात, वरून पाऊस चालू आहे, आनंद वाटतोय. काय वाटतं नेमकं तुम्हाला? आनंद वाटतोय. आणि आपण आता विठुरायाच्या दर्शनाला जाणार आहेत. काय मागणं मागता विठुरायाला? काय नाही, सुखानं ठेवावं सगळ्याला. तुम्हाला एकट्याला का सर्वांना? हा सुखाने कुणाला ठेवायचं? सगळ्याला ठेवावं. सगळ्याला ठेवावं. हा. बरं बरं. लातूरवरून आलात ना आपण? हा. लातूर जिल्ह्यातून या ठिकाणी माऊली आलेली होती. आता बघा हे या ठिकाणी बसलेले आहेत, चटणी भाकर खात आहेत आणि चटणी भाकर खात असताना सुद्धा त्यांचा जो आनंद आहे तो गगनात मावाना गेलेला आहे. आपल्या सोबत आणखी एक माऊली आहेत. माऊली जय हरी. कुठून आलात माऊली तुम्ही? लातूरून. तुम्ही सोबतच आलात का? आमचा 20 जणांचा ग्रुप आहे. 20 जणांचा ग्रुप आहे का? राष्ट्रीय डी समाज 177 नंबरची दिंडी आहे. बर बर बर. आता किती वर्ष आहे आपलं हे? माझं पहिलंच वर्ष आहे. मी आत्ताच रिटायर झालेलो आहे. म्हणजे अगोदर कोणत्या सेवेत होतात? मी प्राध्यापक म्हणून नोकरी करत होतो. प्राध्यापक म्हणून होतात. पण आता प्राध्यापक म्हणून नोकरी असताना ना आता ह्या सोहळ्यामध्ये आला, काय आनंद आहे? आजचा आनंद हा वेगळाच आनंद आहे. हा. आतापर्यंत आपले जे फॅसिलिटी आहेत त्याला बाजू देऊन याच्यामध्ये सर्व धर्म समभाव ही का असते हे आम्ही शिकवलंय, पण ऍक्च्युली आज आम्हाला अनुभव आलेला आहे. बरोबर आहे. प्राध्यापक असताना आपण विद्यार्थ्यांना सांगितलं की सर्व धर्म समभाव, माणूस फक्त एकच आहे आणि तो सगळ्यातच माणूस आहे. जात धर्म पक्ष भेद काहीच नाही, असंच म्हणायचं आहे तुम्हाला. बरोबर. आपल्यासोबत मावशी आहेत. मावशी, काय आता विठुरायाकडे काय मागणं मागतात? काय मागणं नाही, पाऊस पाऊस पाणी आनंदाची वारी झाली. आता पाऊस पाणी पडावं. आनंदाची वारी झाली का? किती दिवस चाललात? 1 महिना. बरोबर. म्हणजे सुरुवातीपासून चाललात का? गुडघे दुखत नाहीत का? नाही दुखत. बरोबर. कसं काय दुखत नसेल? संध्याकाळी अजून कमी होते. संध्याकाळी कमी होते. तर गावाकडे असल्यावर तर शेतात जायचं म्हणलं की गुडघे दुखत असतात. दुखते तर शेताकडे जायचं म्हणल्यास. आई तर आनंदाचा सोहळा आहे, कशाची गुडघे दुखते. आनंदाचा सोहळा म्हणजे हा सुख सोहळा स्वर्गी नाही, याप्रमाणे माऊलींनी सांगितलं आता आपल्याला की दिवस रात्र चालून ऊन असो, वारा असो, पाऊस असो, चटणी भाकरी खाली बसायला चिखल जरी असला, पण हा सुख सोहळा स्वर्गी नाही, असं या माऊलीच्या तोंडातून आले. आपण वेळोवेळी या आषाढी वारीची बातमी आपल्या गदर न्यूजच्या माध्यमातून दाखवतच राहू. आपण फॉलो केलं नसलं तर नक्कीच फॉलो करा आणि पुढची अपडेट जाणून घ्या. जय हरी माऊली.